नमस्कार. यशवंतवाडी तालुका रेणापूरचे सरपंच आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज चौथा दिवस आहे. ते आमरण उपोषण करीत आहेत. उपोषणाचे नेमके काय कारण आहेत, कारण की त्यांची परिस्थिती तब्येत खालावली म्हणून आपण या ठिकाणी त्यांच्या एक मुलाखत घेण्यासाठी आलेलो आहोत. कारण काय आहे उपोषणाला बसण्याचं? नमस्कार. मी गेली 4 दिवस झालं 11 तारखेपासून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर माझ्या गावाच्या कार्यक्षेत्रामध्ये किंवा हद्दीमध्ये पूजा स्टोन क्रेशर गेली 7 ते 8 वर्षापासून अनधिकृतपणे चालू आहे. आम्ही गेली 2 ते 3 वर्षापासून वारंवार आम्ही त्या खडी केंद्राच्या विरोधात प्रशासनाला पत्रव्यवहार करतोय, भेटून तोंडी आम्ही सूचना करतोय, पण प्रशासन किंवा तो खडी केंद्रवाला आम्हाला कुठलीही दाद देत नाही. आम्ही त्यांच्या खडी केंद्रामुळं आमच्या गावाला अक्षरशः घरांना भेगा गेल्या. त्यांच्या ब्लास्टिंगमुळे, त्यांच्या धुळीमुळे आमच्या गावामध्ये अनेक समस्या निर्माण झाल्या. आता आरोग्याच्या समस्या असतील, शेतकऱ्यांच्या समस्या असतील. अगदी गावाच्या 500 मीटर अंतरावर त्यांचं खडी केंद्र असल्यामुळं आमच्या पाणी पुरवठा करणाऱ्या विहिरीला धोका निर्माण झाला आहे. पाण्याची टाकी गळाली आहे. अनेक अशा समस्या आहेत की तिथं नागरिकांना खूप ते संकट, मानवनिर्मित संकट निर्माण झालं आहे. त्यामुळं आम्ही शासनाला अशी विनंती केली आहे, एकतर ते खडी केंद्र चालू ठेवा, नाहीतर आमचं गाव कुठं तर दुसरीकडे स्थलांतरित करा, पुनर्वसन करा, अशी मागणी केली आहे. आज उपोषणाचा चौथा दिवस आहे. तुम्हाला जिल्हा प्रशासन म्हणजे कलेक्टर ऑफिसच्या समोर आहेत तुम्ही, जिल्हा प्रशासनाच्या वतीने किंवा तालुका प्रशासन किंवा पालकमंत्र्याकडून काही तुमच्याकडे काही या उपोषणासंदर्भात काही विचारणा झाली आहे का? अद्याप कुठल्याही प्रशासकीय कर्मचारी असेल, अधिकारी असेल, या आमच्या उपोषणाकडे डुंकूनसुद्धा पाहिलं नाही किंवा कोणी फिरकलंसुद्धा नाही. अशी या निगरगट प्रशासनाचा आम्हाला वाईट अनुभव येत आहे. त्या आता लोकप्रतिनिधी म्हणून आपल्या मतदारसंघाचे काही आमदार असतील, कोणी लोकप्रतिनिधी असेल, त्यांनी काही संपर्क केला आहे का? हो, आमदार साहेबाचा कंटिन्यू फॉलोअप आहे. फोन केले आहेत साहेबांनी, तब्येतीची काळजी घ्या. त्यांच्या लेवलवर पण त्यांनी प्रशासनाला सूचना केलेल्या आहेत. पण हे निगरगट प्रशासनातले कलेक्टर असतील, तहसीलदार असतील, SDO असतील, हे लोकनियुक्त सरपंचाचं सुद्धा ऐकत नाहीत किंवा जनतेतल्या निवडून दिलेल्या आमदाराचं सुद्धा ऐकत नाहीत. हे पैसे घेऊन निर्ढावलेली लोक आहेत. यांना सर्वसामान्य जनतेचं कुठलंही काही घेणं देणं नाही. अतिशय असंवेदनशील हे कलेक्टर आहेत. आता शेवटचा तुम्हाला आज चौथा दिवस आहे आणि आणखी तुम्ही किती दिवस उपोषण करणार आहेत किंवा प्रशासनाला काय तुमचं अल्टिमेट राहणार आहे? आता सगळं आम्ही आज यांचं बघणार आहे. आमची जर आज नाही दखल घेतली तर आम्ही पुढच्या लोकशाही मार्गाने आणखीन उपोषणाचं तीव्र करू, एवढं तुमच्या या चॅनलच्या मार्फत प्रशासनाला आम्ही या ठिकाणी इशारा देतो आहे. बाहेरून माहिती मिळाली की आपली तब्येत खालावल्या, काय त्रास होते, एकंदरीत काय त्रास होते? आता असं उठून बसता सुद्धा येत नाही, असं चक्कर येते. चौथा दिवस आहे माझा, त्यामुळं माझं असं चक्कर येणे, अंगामध्ये असं थरथरपणा सुटलेला आहे, विकनेस. तुम्हाला आरोग्य विभागाकडून काही डॉक्टरने वगैरे तुमची काही तपास? हो, काल केली होती, आज काय आणखीन आले नाहीत.